रामकृष्ण हरी. डिकोडिंग हरिपाठ या सिरीजच्या दुसऱ्या अभंगात तुम्हा सर्वांचे खूप स्वागत. आजचा अभंग जाणून घेऊया. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18 पुराण हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. 4 वेद 6 दर्शनशास्त्रे आणि 18 पुराणे या सर्व ग्रंथांचं मूळ तत्व काय याचा शोध लावणे, त्यात काय विचार मांडले आहेत ते समजून घेणे महत्वाचे आहे. आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक उत्तम गुरु हवाच, पण मनात श्रद्धाही हवी. कोरडे ग्रंथज्ञान हे जीवन दिव्य, तृप्त आणि कृतार्थ होण्यास पुरत नाही. या 4 वेद 6 दर्शनशास्त्रे आणि 18 पुराणे यातल्या तत्वज्ञानाची सार काय आहे, तर सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की दही घुसळून लोण्याचा गोळा हाती घ्यावा, त्याप्रमाणे श्रीहरी हेच सर्व शास्त्रांच्या तत्वज्ञानाचे सार आहे. गीतेत भगवंत म्हणतात, सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मी आहे. दह्याचे मंथन झाल्यावर लोणी निघतं, त्याचप्रमाणे सर्व वेदांचे अंतिम तत्व म्हणजे भगवंत आहेत. म्हणून आपण हे स्वीकारून आपला अमूल्य काळ व परिश्रम नुसतंच अभ्यासात न घालवता हरिभक्ती दृढ करण्यासाठी घालवला पाहिजे. तसेच नामजपामध्ये गुंतवावं. संत चोखामेळांचा एक अभंग आठवतो. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोखामणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. संत चोखामेळा म्हणतात, मला या वेदांचं आणि पुराणांचं काहीही कळत नाही, पण हे केशवा, हे भगवंता, मी माझ्या भोळ्या भावाने तुझं नाव घे. जीव व शिव, आत्मा व परब्रह्म हे एकच आहेत. गीतेत भगवंत म्हणतात, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात परमात्मा रूपाने मी वास करतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सोपा मार्ग समोर असताना तुम्ही शास्त्र अभ्यासात आणि आड मार्गात का जाताय? जे परमश्रेय कष्टप्रद ज्ञान मार्गाने मिळते तेच किंबहुना त्याहून जास्त अनन्य भक्ती योगाने प्राप्त होते. म्हणून या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचे पवित्र नाम परम आदराने सतत घ्या आणि मनाने, भावनेने त्याच्याशी संपर्क साधा. वैकुंठ म्हणजे जिथे भगवंत स्वतः निवास करतात, ते काही भौगोलिक स्थान नाही, कारण ते असं तर खूप लांब आहे, पण आपल्यापासून खूप जवळ आहे. भगवंत हे अणुरेणूमध्ये भरलेले आहे. म्हणून जो भगवंतांच्या सेवेत आणि भक्तीत रमलाय त्याला वैकुंठात स्थान पक्के आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मोह, प्रमाद, आळस आणि भगवंतांविषयी अज्ञान इत्यादी अनर्थकारक प्रवृत्तीला कुंठित करणारे वैकुंठ होय. भगवंत हे स्वतःच वैकुंठ रूपी आहे. म्हणून हरिप्राप्ती हीच वैकुंठ प्राप्ती आहे. आणि हा हरिपाठ भक्त होण्यास साधन असल्याने हा सुद्धा वैकुंठच आहे असं माऊलींना वाटतं. आणि ह्या हरिपाठात रमल्याने माऊलींना सर्वत्र भगवंतच दिसतात. असा ह्या आजच्या अभंगाचा अर्थ होता. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.